सन्मानपूर्वक आपल्या मुख्य व्यासपीठावरती घेऊन यायचा.
सेकंड ओव्हर चालू आहे. 3 बॉलचा खेळ झाला. 27 धावा स्कोर कार्ड वरती. हेलिकॉप्टर फिरवायचा प्रयत्न. कॅचची ट्राय करायला पाहिजे होती मी तर म्हणेल. विकेटची गरज आहे त्यांच्या टीमला कारण की ओपनिंगची जोडी चांगली पार्टनरशिप लावली. ओपनिंगची सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4 ची धमाकेदार सुरुवात केली आहे ते देव 11 संघाच्या दोन्ही ओपनर्सने. त्यावेळेला लेग साईडला बॉल वळवलाय. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव दोन पूर्ण. डॉट चेंडू खूप कमी खेळतात. चांगल्या चेंडूवरती सिंगल. चुकीच्या चेंडूवरती षटकार चौकार. कॅचची संधी. पहिली विकेट मॅक्सवेलच्या माध्यमातून बाद होती. पहिली विकेट जातीये ते देव 11 संघाचे. मी सुशीलजी तुषामठ साहेब त्यासमोर अविनाशजी कांबळे साहेब यांना विनंती करतो आपले प्रमुख पाहुणे सुरेशनगर प्रीमियर लीग साठी आपले प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य श्री अल्ताफभाई पेवेकर आपल्या अंधेरी वर्सोवा विधानसभेचे लाडके विभाग प्रमुख अल्ताफभाई यांचं स्वागत करायचं आहे. सत्कार करायचा आहे. साहेबांनी आपल्या बिजू शेड्यूल मधील अमूल्य वेळ आपल्या या सुरेशनगर प्रीमियर लीग साठी काढल्या. साहेब तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप खूप स्वागत करतो आमच्या सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. भाई इधर भी देखो भाई. खेळ चालू ठेवायचा अंपायर्स आणि बॉलरचं नाव सांगायचं. मायेची शॉल आणि प्रेमाचा प्रतीक आपल्या टुर्नामेंटचा प्रतीक सन्मान चिन्ह देऊ आपण साहेबांचे त्या सत्कार केला. साहेबांचा बर्थडे 14 मेला आणि ऍडव्हान्स मध्येच साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. साहेब तुमच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आम्ही आयोजित केलेत. तुम्ही उपस्थित राहिलात साहेब. तुमची अमूल्य वेळ आम्हाला दिलात सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4 ला. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. नो बॉल था. या दोन्ही फिल्डरच्या मधून कॅप मध्ये चेंडू 6 धाव्यांसाठी पाठवलाय. अरझान याच्या बॅट मधून तिसरा षटकार. अरझान अप्रतिम बॅटिंग करतात. सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4 ची धमाकेदार सुरुवात. अजून एक स्लॉट मधला बॉल आउट ऑफ द प्लॉट. मिनी हेलिकॉप्टर. या 6 धावेने स्कोर कार्ड धावा लागल्या त्या 43. हिरेनबाई यांचा सहर्ष स्वागत आहे आमच्या सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4 मध्ये. हिरेनबाई आणि हा चेंडू सुद्धा कॅच घ्यायचा ट्राय करायला पाहिजे कारण की रूफला लागून कॅच तुम्ही घेऊ शकता. आउट आहे. कॅच आउट आहे. 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. जर स्कोर कार्ड वरती रोख लावायचा आहे तर कॅचेस घेणं गरजेचं आहे. क्रिकेटचा मूलभूत मंत्र आहे. बॅटिंग बॉलिंग तसेच फिल्डिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. यावेळेला वारंवार यॉर्कर त्याच्यावरती मिनी हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळते. स्ट्राईक एंड वरती अर्जान. 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. माझ्या समवेत आदित्य आणि घर बसल्या प्रेक्षकांसाठी फिल्डरच्या वरतून चेंडू 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलेला चौकार. 49 स्कोर कार्ड वरती 5 बॉल. एक मिनिट सर. पहिला चेंडू वाईड. त्यानंतर नो बॉल. त्यानंतर 2 सिक्स आणि 2 सिंगल 1 चौकार. दोन षटकार आलेत. 2 सिंगल. आता हा चौकार. 5 बॉल झालेत. 2 सिंगल आलेत. या ओव्हर मध्ये 4 सिक्स नाही आलेत रे. 6 पण 4 आहे. आम्ही लिहू शकतो 4 सिक्स तुम्हाला पाहिजे असेल तर. एक नो. एक वाईड. 5 बॉल झालेत. तीन सिक्स आलेत का? ओके ओके. 3 सिक्स आलेत. ओके ओके.
3-6-1-4. चला अंपायरला विनंती आहे लास्ट ओव्हरचा खेळ चालू करायचा. 3 ओव्हर मध्ये 54 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात देव इलेव्हन संघाचे. फुलटॉस कॅचची संधी, कॅच ड्रॉप. आणि बॉलरचं नाव सांगायचं सिद्धू. 55 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. धमाकेदार सुरुवात सुरेशनगर प्रीमियर लीग सीझन 4 ची झाली आहे. फुलटॉस बॉल, या वेळेला कॅचची संधी, चांगला खेळ घेतलाय. तो बॅट्समन ज्याच्या बॅट मधून बरेच षटकार आले होते, एक दमदार इनिंग पेश केली, तो अल्झान बाद झालाय. चला नवीन बॅट्समन लवकर मैदानात पाठवायचा आहे देव इलेव्हन संघ. त्यानंतरची मॅच प्रवीण इलेव्हन वर्सेस महालक्ष्मी युनायटेड. बॅट्समनचं नाव सांगायचं. बॅट्समनचं नाव आम्हाला सांगायचं. त्यावेळेला चांगला शॉट तिथे धीरज आहेत कॅच खालती. अजून एक विकेट येते लगातार 2 बॉलवरती 2 विकेट. बॅट्समनचं नाव सांगण्यासाठी बॅटिंग टीम हे खेळाडू पाठवा. युट्यूब लाईव्हला मॅचेस आहेत, युट्यूब लाईव्ह आहेत, आम्हाला अपडेट करावं लागतं. सर्व टीमला विनंती असेल तुमचे एक्स्ट्रा खेळाडू तुमचे मॅच चालू असताना पाठवायचा. 1 बाउन्स चेंडू चौकार. पहिल्याच बॉल वरती चांगला फटका पाहायला मिळाला. 4 रन्सने 59 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 59. ब्लॅक टी शर्ट मध्ये हा फलंदाज. त्यावेळेला मी देव यांना विनंती करेल बॅट्समनचं नाव सांगण्यासाठी. या नाही एवढं लांब आम्हाला ऐकायला नाही येत, या प्लीज यायचंय. चैतन्य. यावेळेला अजून एक कॅच. धीरज अतिशय चांगली फिल्डिंग करतात आपल्या टीम साठी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. 60 ना 60 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 61 धावांचं टार्गेट ठेवलंय. 24 बॉल मध्ये 61 धावा पाहिजेत. साठ रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 61 रनचं टार्गेट आहे. मी बॅटिंग टीम आता बॅटिंग करणारे धीरज इलेव्हन संघ तुमचा एक्स्ट्रा खेळाडू किंवा तुमचा जो लोअर ऑर्डरचा बॅट्समन असेल त्याला नावं सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. थँक्यू डीजे रवी. सेकंड इनिंगला सुरुवात होते जिथे 61 रन्स बनवायचे आहेत. 61 24 बॉल मध्ये 61 आणि ओपनिंगची जोडी मैदानात आली आहे. आम्ही धीरज इलेव्हन संघाचे कर्णधार तुमचा एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा नावं सांगण्यासाठी. धीरज प्लीज. युट्यूब लाईव्ह आम्हाला अपडेट करायचं आहे त्यामुळे प्लीज सर्व टीम्सने सहकार्य करायचं आहे. एक्स्ट्रा खेळाडू तुमची मॅच चालू असताना आम्हाला हवा. सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 चा थरार विडी फाउंडेशन प्रस्तुत सीझन 4 सुरेशनगर प्रीमियर लीगचा चालू झालाय थरार आपल्या मैदानावरती आपण बघतोय. अतिशय सुंदर आयोजन सुनीलजी तुषामळ आणि सुशीलजी तुषामळ साहेबांच्या माध्यमातून. चला मी अंपायर्सला विनंती करेल मॅच स्टार्ट करून घ्यायची. अंपायर्स ओपनिंगला कोण आहे आणि खाली चेतन स्ट्राईक वरती असरार. स्ट्राईक एंड वरती असरार. नॉन स्ट्राईक एंड वरती चेतन. 24 बॉल 24 बॉल 61 रन्स टू विन. खाली कोण उतरलंय चेतन. नॉन स्ट्राईक एंड वरती चेतन.
HNR स्पोर्ट्स या युट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण घर बसल्या युट्यूब वरती या शृंखलेचा आस्वाद घेऊ शकतो. बॉलर सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4. एक ओव्हर 3 बॉल सेट किए ये बॉलर आणि जी व्हाईट लाईन आहे नेटच्या वरती बाउंड्रीच्या इथे ती लास्ट लाईन आहे. फिल्डरने जे लक्ष द्यायचं त्या गोष्टीकडे. गोलंदाजीसाठी अरझान 24 बॉल मध्ये 61 धावा हव्यात. 24 बॉल 61. एक बॉल एक रूफला लागून जर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तर वन बाउन्स आपण कन्सिडर करणार आहोत. चौकार देणार आहोत. चेतनला फसवलंय आणि नो बॉल. ओके नो +1 अशा 2 धावा मिळतात. या 2 धाव्याने स्कोर कार्ड होते 3 धावा लागल्यात. पहिलीच मॅच अप्रतिम पहिली इनिंग बघायला मिळाली. 60 धावा स्कोर कार्ड होते लावल्या. 61 चा टार्गेट आहे. गोलंदाजीसाठी अरझान. स्ट्राईक एंड वरती असरार. स्लॉट मधला बॉल आउट ऑफ द प्लॉट. सेकंड इनिंगचा पहिला षटकार बॉलर असरार यांच्या बॅट मधून आलाय. 2 बॉल 9 झाले. 2 बॉल मध्ये 9 धावा स्कोर कार्ड वरती. रन चेस इज ऑन. गेम इज ऑन सांगतो असरार. अजून एक दमदार फटका. 4 चेंडू रूफला लागून आला. ओके या 4 धावेने 13 रन स्कोर कार्ड वरती. धावा जरूर 61 स्कोर चेस करायचे आहेत. मात्र असरार मैदानामध्ये सांगतोय मॅच आम्ही सोडणार नाही जोपर्यंत आम्ही उभा. व्हाईट बॉल. मारला बॉल इकडे बघ इकडे. 14 रन स्कोर कार्ड वरती. 3 बॉल मध्ये 14. दमदार सुरुवात धीरज 11 संघाची सुद्धा झाली आहे. यावेळेला कडक फटका. धावा देऊन बेल्ट 6. सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 चा ब्रँडेड 6 असरार यांच्या बॅट मधून. 20 झाले 20 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. चांगला फटका आहे. बॉल माहिती आहे आउटसाइड ऑफ स्टंप होता. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली आहे. 21 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. एक बॉल यावेळेला चेतन यांना फसवलंय. पहिला डॉट चेंडू या ओव्हर मधला. पहिल्या ओव्हर मध्ये 20 रन बनवल्यात. आता 3 ओव्हर 21 रन बनवल्यात. आता 3 ओव्हर मध्ये 18 बॉल मध्ये 40 रन बनवायचे आहेत. सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 आपली SNPL सीझन 4 पहिली मॅच जर जिंकायची आहे 0-11 टीमला तर 18 बॉल मध्ये 40 धावा बनवाव्या लागतील. आणि जर फिल्डिंग टीम 0-11 टीमला जिंकायची असेल तर या 40 धावा रोखाव्या लागतील. सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 चा थरार मैदानामध्ये रंगला. आपली विधी फाउंडेशन प्रस्तुत. 3 बॉल नंतर जो सबस्टिट्यूट फिल्डर तुम्ही लावला तो तुम्हाला रिमूव्ह करावा लागेल. फिल्डिंग टीम 1 ओव्हर 3 बॉल साठी तुम्हाला बॉलर ने मॅच अंपायरचा डिसिजन लास्ट डिसिजन असणार आहे. आर्ग्युमेंट करायची नाहीये कोणी अंपायर सोबत. आधी पण तुम्हाला आम्ही सांगितलं होतं तुमचा सबस्टिट्यूट फिल्डर 1 ओव्हर 3 बॉल साठी असणार आहे. 3 बॉल नंतर तुम्हाला सबस्टिट्यूट फिल्डर रिमूव्ह करावा लागेल. खेळ चालू करा अंपायर्स प्लीज. 18 बॉल मध्ये 41 धावा हव्यात. आहे बॉल गोलंदाजीसाठी मॅक्सवेल. स्ट्राईक एंड वरती असणार. तुम्ही बघताय सुरेश नगर प्रीमियर लीग सीझन 4 का वार संडे स्पेशल वाईड. 22 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. असरार यांनी धमाकेदार सुरुवात केली आहे. वाईड आणि नो. ओके नो +1. 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 24. चेतन यांचा हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला पाहायला मिळतोय. फिल्डर तोपर्यंत पोहोचतील. 1 धाव धावून पूर्ण झाली आहे. 25 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 1 चेंडूचा खेळ झाला सेकंड ओव्हरचा.
आमचे मुख्य अंपायर इस्माईल सर आणि अजय सर आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला रन अटेम्प्ट करणार नाही असरार. त्यांच्या बॅट मधून मोठे फटके आलेत. स्वतःवरती विश्वास दाखवतात. डॉट बॉल आलाय. मॅक्सवेलचा हा बॉल क्रॉस बॅटेड खेळलाय. अतिशय सुंदर फिल्डिंग देव यांची बघायला मिळाली. मात्र नो बॉल आहे. नो बॉल. 26 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 35 धावांची गरज आहे. 35 रन्स टू विन. या वेळेला लोअर फुलटॉस ज्याच्यावरती एक धाव धावून पूर्ण केली आहे. 27 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 3 बॉल झालेत. या वेळेला हेलिकॉप्टर फिरवलाय आणि लँड केलाय चैतन्याने 6 धावांसाठी. तो सबस्टिट्यूट या 2 ओव्हर नंतर. ओके चालेल. ओव्हर कम्प्लीट झाल्यानंतर 4 बॉलवर चांगला क्रॉस बॅटेड देव यांची सुंदर फिल्डिंग. पहिली विकेट रनआउटच्या माध्यमातून चेतन बाद झाले षटकार मारल्यानंतर. मात्र स्कोर कार्ड होते धावा लागल्या त्या 33 धावा. अजूनही 28 रनची गरज आहे. येणारे बॉल 2 ओव्हर आणि काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजूनही 28 धावांची गरज आहे. 28 रन्स मोर रन टू विन. आपल्या टुर्नामेंटचे मुख्य आयोजक सुशीलजी तुषामठ साहेब आणि सुनीलजी तुषामठ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुभाषनगर प्रीमियर लीग सीझन 4 ऑर्गनाईज केली आहे. त्यांना मोलाची साथ त्यांचे सर्व सहकारी शब्बीर भाई असतील, रविभाई असतील, सर्वांची साथ आपल्याला लाभल्या. लोअर उलटा चांगल्या पद्धतीने स्ट्रेट लॉफ्टेड ड्राईव्ह 6 धावांसाठी षटकार. 39 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 2 ओव्हरचा खेळ झाला. 39 धावा स्कोर कार्ड वरती. आता 12 बॉल मध्ये 22 धावा. 12 बॉल 22. फिल्डिंग टीम 12 बॉल 22. 39 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या इनिंग मध्ये 60 धावा लावल्यानंतर थोडस रिलॅक्स पोझिशन मध्ये बघायला मिळालं होतं. मात्र आता थोड्याशा संकटामध्ये बघायला मिळतंय फिल्डिंग करणारी देव इलेव्हन टीम. बारा बॉल मध्ये 22 धावा. असरारवरती नजर असणार आहेत. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. असरार यांच्या बॅटमधून अजून एक षटकार. देव कमबॅक करावं लागेल. मॅच जिंकायची आहे. 11 बॉल मध्ये 16 धावा रोखायच्या आहेत. तर विकेट मिळवायला लागतील. डॉट बॉल टाकायला लागतील. हा बॉल नो. विमर राईट नो बॉल +4 धावा अशा 5 मिळतात. आता इक्वेशन खूप सोपं झालंय. 50 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. अर्धशतक बॅटिंग करणाऱ्या धीरज इलेव्हन संघाचा लागलाय स्कोर कार्ड वरती. बॉल टू बॉल आता 11 बॉल मध्ये 11 धावा पाहिजेत. त्या वेळेला डॉट बॉल आलाय. असरार 10 बॉल मध्ये 11 धावा बनवणार की देव त्या रोखणार. चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू फरार झालाय 4 धाव्यांसाठी. सावकार. या 4 धाव्याने स्कोर कार्ड होते 54 धावा लागल्यात. अजूनही 7 धाव्यांची गरज आहे. 9 बॉल बाकी आहेत. 9 बॉल 7. नऊ बॉल 7. फुल टॉस. सामना खुला करून टाकला या फटक्याने. या षटकाराने मात्र आता फक्त एका धावेची गरज आहे. 60 धावा. 61 रनचं टार्गेट अगदी आरामात चेस करत असताना बघायला मिळत आहे धीरज इलेव्हन टीम. असरार यांना माहिती आहे 8 बॉल मध्ये 1 धाव हवी होती. नॉन स्ट्राईक एंड वरती असलेल्या फलंदाजाला त्याने विनिंग शॉट खेळण्याचा चान्स दिला. जिगर स्ट्राईक एंड वरती. जिगर 6 बॉल मध्ये 1 धाव डिफेंड करायची आहे.
कंपल्सरी चेसिंग टुर्नामेंटचा नियम आहे. हलक्या हाताने खेळणं, विनिंग शॉट. जिगर यांच्या बॅट मधून पहिली मॅच सुभाषनगर प्रीमियर लीग सीझन 4 ची जिंकली धीरज 11 संघाने. वेल प्लेड बॉईज आणि हार्ड लक फिल्डिंग करणारे देव 11. मी प्रवीण 11 संघाला विनंती करेल तुमची ओपनिंगची जोडी रेडी ठेवायची आणि महालक्ष्मी युनायटेड संघ फिल्डिंगला जायचंय लगेच. येस, लगेच फिल्डिंगला जायचंय महालक्ष्मी युनायटेड संघ. कॅप्टन